क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी लिहिलेला बावनकशी सुबोध रत्नाकर त्याचं वाचन आपल्या सर्वांच्यासाठी सादर करतोय. जयाचे मुळे मी कविता रचिते, जयाचे कृपे ब्रह्म आनंद चित्ते, जयाने दिली बुद्धी ही सावित्रीला, प्रणामा करी मी अति ज्योतिबाला. रची काव्य सोपे भुजंग प्रयाते, मणिवृत्त आखून गाणे लिहिते, भ्रतारास अर्पी बहु आदराणे, नसे ते इहि हो परिचिंतनाने. करी शूद्र सेवा दिले धैर्य त्यांना, क्रियाशील नेता अशा ज्योतिबाचा. नसे जात जाला तसे पंथ काही, तया वंदुनी सावित्री काव्यवाही. वदे सर्व शूद्रांस सावित्री भावे, सदोदित हे काव्य आणिक व्हावे. कुळाची कथा गीत ग्रंथी लिही मी, गुलामी जनाचा इतिहास नामी. इतिहास शोधी मणी इंडियाचा, अधर्मी इराणी जई जंगलाचा. तारतरी रानटी लोक होते, जिताच्या सधर्मी घुसूनी राहते. टिळा लावला आर्य जेते म्हणूनी, म्हणे उच्च आम्ही कडू शूद्र योनी. गुलामी रूढीला धुनी धर्म सांगे, पशुतल्या जीने स्त्रिया शूद्र भोगे. मनुष्यत्व सारे हिरावून भक्षी, तयाला असे वेद ही सर्व साक्षी. अहंकारी भूदेव मग्रूर झाले, तै वेळेला बुद्ध जन्मास आले. अति भांडणे ब्रह्मबुद्धात झाली, जयाची ध्वजा ब्रह्मालोका मिळाली. समाजात कल्पित चौवर्ण बांधी, अमर्याद जाती तसे पंथ साथी. स्वधर्मी अति भिन्नता वर्ण जाती, तिथे स्थिरताण वसे ऐक्य नीती. फिरे शिष्यिनी शंकराचार्य मेळा, पुकारे रूढी मूर्ख आचार पाळा. स्वतः भोगती सौख्य नाना अपार, कशी पुण्य बुद्धी तया लाभणार. मणी पाप सारे मणी भोग इच्छा, तशी स्वर्ग इच्छा धरी मोक्ष वांछा. जना गांजती तर्क ही ज्ञान सारे, मना भ्रष्ट विजीर्ण पोथी पिडारे. असे सोंग हे ढोंग त्रिविप्रमंत्री, पूजा नाम संध्या जपे माळ तंत्री. अविचार अज्ञान मूर्खत्व जेथे, कसे काय राहील धर्मत्व तेथे. गुलामी कवाडी स्वधर्मी सकोंडी, करी व्यर्थ धर्मांध आक्रोश तोंडी. मनुवर्ण कल्पी विषारी विकारी, अनाचार रूढी सदा बोचणारी. स्त्रिया शूद्र सारे गुलामी गुहेत, पशु सारके राहती ते कुपात.
पुढे मुसलमानी ख्रिस्ती रोज झाले, तयानी कितीनी स्वधर्मी वाटविले. तिथे भाटगिरी हिंदू या मिशाणे, करीती स्वयेचा करी लीनतेने. अधर्मी पराजी जिथे राजमंत्री, अतिशूद्र झाले स्वधर्मी कुपात्री. स्वधर्मी अति यातना शूद्र भोगी, असे पशुतुल्य जिने अभागी. म्हणून शिवाजी स्वराज्या उभारी, समाजी अतिशूद्र लोकांस तारी. मनुष्यात आणि सुखी ठेवी त्यांना, परी शिव सत्ता पुढे लाभलीना. पुढे पेशवाई तिचे राज्य आले, अनाचार देखी अतिशूद्र भ्याले. स्वथुंकी थुंकाया गळा गाड घेते, कुणानाश या ढुंगणी झाप होते. स्वराज्यी स्वधर्मी परिव्याघ्र धाडी, असंतोष त्यांचा कुणाही न काढी. प्रजेला एकसारखे वागविती, तरी शूद्र सारे स्वधर्मी राहती. तुला बोलवीराव बाजी धनी ग, स्वपत्नीस धाडी निर्लाजापती ग. छळे ब्राह्मणाला अशी स्त्रैणशाही, मुखा बोलतीही जळो पेशवाई. पहा शंकराचे लुटी पूज्यक्षेश, अशी माजली पेशवाई विचित्र. पुढे जाहली मूर्ख सत्ता विनाश, नसे दुःख कोणा नसे सुख आस. छळी स्त्री सशूद्रा बहु पेशवाई, अशा कारणे इंग्रजी राज्य होई. ध्वजा इंग्रजी लाविता बाळ नातू, तया निंदती रोरवातील जंतू. मिळे इंग्रजी फूस शूद्रादिकांना, लढाई कराया जमे जाती नाना. पराभूत हो पेशवाई करुणी, तिथे आणती शूद्र आंगलाई शाणी. करी इंग्रजी नोकरी ते अशूद्र, परिशूद्र स्त्रिया राहती अशूद्र. तही आंग्ल सत्ता उदे हिंद देशी, प्रजेला सुधारी मराठी प्रदेशी. इतिहास सत्य घडे ते टिपितो, तसा ज्योतिबाचा इतिहास न्यातो. अशी अव्वली इंग्रजी रम्य साची, तशी स्फूर्तिदायी कथा ज्योतिबाची. मनुष्ये शिकाया असे पात्र प्राणी, वदे आंग्लशाही अभिजात वाणी. म्हणून शिकाया डोळे आपणाला, स्त्रिया शूद्र सारे शिके वाचायला. पहा गरजतो इंग्रजीचा नगारा, तसा वाटतो सत्तेचाही दरारा. अडाण्यास देती शिकाया सुसंधी, दरोडे खुणी चौर्य गुन्ह्यास बंदी. प्रभू येशू ख्रिस्ती भटांची प्रशाला, लळा लावुनी शिकवी शूद्र बाळा. म्हणे मेंढरे ही कशी ख्रिस्त हाकी, फुका बोलती ही उगा बोंब ठोकी. असे शूद्र युगानुयुगे अभागी, नसे सुख काही सदा दुःख भोगी. पशुसारखे मौन होऊ निराही, अशा या दशेची कुणालाज नाही. जया जन्म मृत्यू कळेना जराही,
म्हणोनी पशु सारखे कष्ट नाही. नसे बुद्धी जाला नसे ज्ञान काही. अशा मानवाला कधी सुख नाही. म्हणे बांध शेती पहाया विहिरी. पहा पीक माझे कशी छान ज्वारी. मला गौर कांता तशी गोड पुत्री. असा दंभ जाला नसे तो सुपात्री. करी जो बहुपाशवी दृष्ट कृत्ये. पराच्या सुखाचा करी द्वेष तिने. मना लोभ ठेवी परस्त्री धनाचा. सदाचार नाही पशु हाच साचा. अशा मानवाला नसे धर्मनीती. पशु सारखी त्याजला हीन वृत्ती. तयाचा हा जन्म वायाच गेला. तसा शूद्र हा शून्य माणूस झाला. पहा इंग्रजीच्या 27 साली. जनी कोड 27 उक्त झाली. असा लोभ हा काळ सुधारणेचा. पुणे स्वगृही जन्म रे ज्योतिबाचा. चिमा थोर माता पिता गोविंदाजी. तयाचे कुशी जन्मला ज्योतिबाजी. सती धन्य माता यती धन्य पिता. तया वंदिते आदरे ज्योतिकांता. 9 मास झाले चिमा माय मेली. चिमू ज्योतीची फार आभाळ झाली. परी त्याजला मानवी झोप घ्याया. मिळाली सगुणा महादेव माया. मिळे ज्ञान पाद्री निधर्मी विजाती. तिथे वाढला खेळला बाळ ज्योती. सुगणादया सागरी ज्ञान वाढे. तसे काढतो घोकतो अंक पाढे. पुढे गावठी ज्योती शाळेत जाई. गुरुजी कडून धडे पाठ घेई. परी शिक्षणाला दुष्ट खीळ मारी. तयाचे दुनी मुन्सिली जीट तारी. करी ज्योती शेती घडे लग्न त्याचे. घेई इंग्रजीचे धडे छान वाचे. मला आऊला पाठ देई शिकाया. असामान्यतेचा भरी भव्य पाया. खरे ज्ञान संपूर्ण घेऊन ज्योती. मणिस्फूर्ती सुचिर सेवा सुचिती. मुलींना तशी शूद्र मूलास शाळा. मुळारंभ ऐसा गुंफितो सुमाळा. करी फार कौतुक पाद्री विधर्मी. परित्रास देती शहाणे स्वधर्मी. मला निंदती शेण धोंडे ही मारी. अशा संकटाला खुबीने निवारी. स्वतःच्या विहिरी महारास वाटा. मनुष्यत्व दावी तयाचा सुवाटा. दलितास आदेश सद्बोध साचे. न फूतो चमत्कार ज्योती युगाचे. पथा चुकल्या कामिनी पोटुशीना. प्रसूदी गृही सोय मोलाची नाना. सुईनी दवा पाणी खाणे पिणेही. व्यवस्था अशी सर्व सावित्री पाही. शिशु आश्रमी पाळणे हालविती. अशा दिव्य कार्यात तल्लीन ज्योती. एका रात्री मारे करी 2 आले. परी ज्योतीला पाहुनी लीन झाले. तुकाराम जैसा तसा संत ज्योती. सुधाज्ञान देई जना रीती भाती. पुढारी क्रियाशील दृष्टा प्रसिद्धी. वदे ज्योती रूढी असे ती असिद्धी. समस्तांस सोपा सत्य
सत्य धर्म दावी. वदे उच्चवाणी च कोणी न भावी. किती पुस्तके ही लिहिली, तशी काव्य सारंग गाणी ही केली. म्हणे ज्योतिबा इंग्रजी माय पाहणा, पिऊन बळी हो अभिजात कान्हा. प्रयत्ने धडे शिक्षणाचे करी रे, संसारात शांती समाधान घे रे. अनायास संबोधिती शूद्र सारे, मुगाली झरी काकेई आर्य गोरे. अशा कल्पनाचा इतिहास कावा, सत्यासत्य संशोधुनी बोध घ्यावा. पुराणे कथा दर्शने खूप वाची, असे इंडिया शूद्र व्याख्यातयाची. आहा ज्योत ज्योती जळे शूद्र कार्या, तयांचा प्रणेता वदे ज्योती भार्या. निराधार दुःखी स्त्रियांचा पुढारी, दुबळ्या अडाणी जनांचा मदारी. कृती तैसा खरा ज्ञान योगी, स्त्रीशूद्रा करिता इहि दुःख भोगी. जरी जन्मला शूद्र माळी म्हणोनी, खरा मारतो त्यास माळी न माणी. चिरंजीव ज्योती म्हणू उच्च झाला, नमस्कार माझा अशा ज्योतिबाला. मनी कल्पना छान गोष्टी रचावे, जनाग्राह्य होईल ऐसेच गावे. मनी इच्छुनी काव्य केले स्वभावे, तुम्ही गाऊनी त्यातले सत्य घ्यावे. जरी यातले थोडके ज्ञान झाले, तरी आश्रमाचे खरे चीज झाले. मला काव्य माझे कसे सत्य सांगा, मनोहर कारम्य तुम्हीच सांगा. इति 52 कशी सुबोध रत्नाकर. समाप्त. मिती शुक्ल पक्ष 15 शके 1813 रात्री 2:20 ही पोथी लिहून पुरी केली असे. सही सावित्री ज्योतिबा फुले दस्तरखुद्द. अशा पद्धतीनं सावित्रीमाईंनी लिहिलेली सावित्री ज्योतिबा विरचित 52 कशी सुबोध रत्नाकर 1899ला लिहिलेलं हे पुस्तक सावित्रीमाईंच्या शब्दातल्या हे पुस्तक आपल्याला वाचून दाखवलं. 52 कशी सुबोध रत्नाकर. 52 कशी सुबोध रत्नाकर म्हणजे 52 असणाऱ्या ओव्या बोधपूर्ण आहेत, एक रत्नाची खाण आहेत. अशा ह्या 52 कशी सुबोध रत्नाकर आपल्या सर्वांसाठी सादर केल्या. मी महेश लोखंडे. आपण सर्वांनी हे ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद.